मुलगी ही परक्याचं धन संकल्पना बदलणे गरजेचं. ॲडव्होकेट अश्विनी जगदाळे यांचे खटाव तालुक्यातील औंध येथील महिला मेळाव्यात प्रतिपादन. खटाव तालुक्यातील कातर खटाव मतदारसंघातील नागरिकांचा विश्वास आणि जिव्हाळा मला काम करण्याची ऊर्जा देतो. आमदार जयकुमार गोरे यांचे प्रतिपादन. खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे ग्रामस्थांच्या वतीने अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न. वाई तालुक्यातील भोईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या शेजारी असलेल्या कपड्याच्या दुकानात चोरी. भोईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हजारो रुपयाचे कपडे चोरट्यांनी केले लंपास. सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी शिवाजीराव महाडिक व ॲडव्होकेट सौ दीपिका विजयसिंह शिंदे यांची करण्यात आली नियुक्ती. कराड तालुक्यातील नांदलापूर येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारवर ऊस वाहतूक करणारा ट्रक झाला पलटी. कारमधील 5 जण चहा पिण्यासाठी खाली उतरले असल्याने 5 जण थोडक्यात बचावले. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. वाई MIDC चौक येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यावर वाई पोलिसांची कारवाई. दारूच्या बाटल्या व मुद्देमाल हस्तगत. स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमाअंतर्गत सातारा जिल्ह्यातील 65 प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करणार. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची माहिती. फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे आयशर टेम्पोची दुचाकीला समोरून धडक. या अपघातामध्ये एक युवती जागीच ठार तर 1 जण जखमी. कराड तालुक्यातील मुंडे येथून धातूचे 5 पाण्याचे बंब चोरी प्रकरणी कराड शहर पोलिसांनी एकाला केले गजाआड. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचारक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुटले. जावली तालुक्यातील रिटकवली येथे आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या हस्ते शुभलक्ष्मी फूड्स कारखान्याचे करण्यात आले उद्घाटन. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कराड तालुक्यातील उमरज पोलीस ठाण्याची केली तपासणी. महाबळेश्वर तालुक्यातील कासवड येथून 1,53,380 रुपये किमतीची पॉलिकॅप वायर अज्ञात चोरट्याने नेली चोरून. जावली तालुक्यातील मेढा पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जबरी चोरीच्या गुन्ह्यातील 2 आरोपींना केले 1 तासाच्या आत जेरबंद. सातारा पंचायत समिती सभागृहात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत झाली बैठक. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन. दलित कार्यकर्त्यांनी 5 वर्षात केलेली आंदोलने निवडणुकीत विसरू नयेत. रिपाईचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओवळे यांचे प्रतिपादन. वाई तालुक्यातील दावडी येथे विनापरवाना झाडे तोडल्याप्रकरणी वन विभागाची कारवाई. सातारा शहरातील शिवतीर्थावर शिवजयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन करणार. नो फ्लेक्स झोन अंमलबजावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचा इशारा. सातारा शहरातील 19 विकास कामासाठी 6,78,00,000 रुपयाचा निधी मंजूर. आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या पाठपुराव्याला यश. पारधी हक्क अभियानाची 19 फेब्रुवारी रोजी एल्गार परिषद. पारधी हक्क समितीचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिली माहिती. विविध प्रश्नांवर फोडणार वाचा. सातारा शहरातील आकाशवाणी झोपडपट्टी येथून 3 जण बेपत्ता. शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. सातारा तालुक्यातील वावदरे येथील देवस्थान इनाम जमिनीबाबत सातारा जिल्हाधिकारी व ग्रामस्थांची आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. खंबाटकी बोगद्यात माल वाहतूक करणारा कंटेनर अडकल्याने सुमारे 1 तास वाहतूक ठप्प.
सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन येथे मोठ्या भावाने लहान भावाला पोटात सुरा खुपसून केले जखमी. सातारा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद. विविध प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना दिले निवेदन. ओबीसी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध. ओबीसी संघटना अध्यक्ष भरत लोकरे यांनी दिली माहिती. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सन्मानपूर्वक जागा मिळाव्या, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी केली मागणी. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याविरोधात ओबीसी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केली निदर्शने. जिल्हाधिकाऱ्यांनी अन्याय करणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करावी, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली मागणी. महायुती म्हणून आम्ही फरफट करून घेणार नाही, आम्ही सुद्धा लोकसभा निवडणूक लढणार, आमदार दीपक चव्हाण यांचे फलटण येथे प्रतिपादन. पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा ठराव करण्यात आला मंजूर. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या ठिय्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा. वाई तालुक्यातील धावडी गुंडेवाडी हद्दीतील वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष. कराड तालुक्यातील उंब्रज बाजारपेठेत निर्माण झालेला विस्कळीतपणा दूर करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रयत्न. वाई तालुक्यातील बोपेगाव येथे महावितरणच्या डीपीतील 50 किलोची तांब्याची तार चोरट्यांनी केली लंपास. भुईंज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. जावली तालुक्यातील कुडाळसह मेढा या ठिकाणी मेढा पोलिसांचा अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर छापा. जुगाराचे साहित्य मुद्देमाल केला जप्त. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना व्यावसायिक व्यासपीठ मिळत असल्याचे DYSP अश्विनी शेडगे यांचे खटाव तालुक्यातील वडूज येथे प्रतिपादन. सातारा तालुक्यातील हमदाबाद येथे कारच्या अपघातात आजोबा व 3 महिन्याच्या लहान बाळाचा जागीच मृत्यू. सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद. खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते संग्राम बर्गे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नियुक्तीपत्र.